एक शेतकरी कुटुंबातील मुलगा, नंतर आमदार आणि आता थेट राज्याचा मंत्री, अशी अनेक पदं भूषवलेले माणिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये आलेला आहे। कोकाटे साहेब खरं तर एका शेतकरी कुटुंबातला जन्म, त्यानंतर अनेक संघर्ष आणि त्या संघर्षांनंतर आज मंत्री झालेला, हा काय भावना आहे? पहिल्यांदा हे सर्व जरी झालं तर त्यामधून अनेक प्रकारचे अनुभव या ठिकाणी मला मिळालेले आहेत। त्यामुळे मला अत्यंत मोठ्या खात्याची जबाबदारी दिली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करीन। आणि राज्याच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला न्याय कसा देता येईल, जास्तीत पारदर्शी काम कसं उभं राहील, या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहेत। खरं तर एक विजनरी नेता म्हणून कायम आपल्याकडे बघितलं जातं। नाशिक जिल्ह्यामध्ये भुजबळांनंतर सगळ्यात जास्त विजन असलेला नेता म्हणून माणिकराव कोकाटेंना ओळखलं जातो। भुजबळांनंतर माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याला सावरतील? न सावरायला काय झालं, आरामशीर सावरू शकतो मी। तुम्ही नाशिकचं बोलता, मी महाराष्ट्र सावरू शकतो। त्यामुळे तुम्ही छोटा विचार करता, मी त्याच्यापेक्षा मोठा विचार करतो। थेट प्रश्न असाच आहे की आता भुजबळ नाराज आहेत आणि त्या भुजबळांचं बळ जे आहे ते आता अजितदादांच्या निमित्ताने, अजितदादा हे बळ आता माणिकराव कोकाटेंना देणार, अशा प्रकारची चर्चा आहे। हे बघा, गेल्या अनेक वर्षापासून दादांनी सर्वांनाच बळ दिलेलं आहे आणि सत्तेमधला माणूस त्याला तर बळ दादा देतातच, परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्ता जरी या ठिकाणी दादांना भेटला तरी दादा त्याला ताकद देतात, बळ देतात, त्याची कामं करतात। त्यामुळे असं काही स्पेशली असं काही दादा करतील, स्पेशली असं काहीतरी घडेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे हा शुद्ध वेडेपणा आहे। दादा हे सर्वांनाच ताकद देतात आणि ताकद मलाही देतीलच, पण ते कोणासाठी, कोणाच्या विरोधात मुद्दाम ताकद देतील असा जो समज आहे तो चुकीचा आहे असं माझं मत आहे। तुमचं आणि भुजबळांचं राजकीय वैर जे आहे ते सर्वश्रुत आहे, जिल्ह्याला माहीत आहे। म्हणजे तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी जिल्ह्यांनी ते बघितलेलं आहे। आणि आता थेट अजितदादांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या भुजबळांचं किती आव्हान तुम्हाला वाटतं? बघा, माझं आणि भुजबळांचं वैर नाही आहे, मतभेद आहेत। वैर नाही म्हणता येणार त्याला, परंतु ते मतभेद त्या ठिकाणी आहेत, त्याच्याशी याचा काही संबंध नाही आहे। आणि दादांच्या संदर्भामध्ये कुणी जर वेडवाकडं बोलत असेल, मग तो कोणी असो, माझ्या पक्षाचा असो नाही तर नेता असो, मी त्याची गाय करणार नाही पक्का। पहिलाच दौरा भुजबळांच्या मतदारसंघात कल्याणराव पाटलांना भेटण्यासाठी काय नेमकं कारण? नाही, आज दुर्दैवानं मी लँड झालो त्यावेळेसच मला लासलगावरून फोन आला की त्यांचे वडील ऑफ झालेत आज, आणि मला आता दारावर आज उद्या 2 दिवस शक्य नाही, पण परवा मी ठरल्याप्रमाणे दौऱ्यावर जाणार आहे। त्यांची वडिलांची आणि आमचे कौटुंबिक रिलेशन आहेत, कल्याणरावची माझे वैयक्तिक मैत्री आहे, त्यामुळे मला त्यांना भेटायला जायचं होतं, पण दुर्दैवानं ते ऑफ झालेत आज, मला असं कळलं। पण तरीसुद्धा मी दारावर जाणार आहे आणि त्या मतदारसंघातल्या जनतेची अपेक्षा आहे की मी यावं, माझा सत्कार त्यांनी करावा अशी त्यांची धारणा आहे। मग मी जर लासलगावला जाणारच आहे तर लासलगावची बाजारपेठ मोठी आहे, तिथले प्रत्येक घरातला एक माणूस माझा मित्र आहे, पक्षाच्या पलीकडे जाऊन नातं आहे माझं। त्यामुळे त्या लोकांची जर सत्कार करण्याची इच्छा असेल तर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही, त्यामुळे मी त्यांनाही सांगितलं की मी येतो म्हणून। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर देखील दावा जो आहे तो सगळ्याच पक्षांकडून केला जातो, आपलाही दावा असणार आहे? ते नेते ठरवतील, त्यामुळे दावे प्रतिदावे करण्यामध्ये काही मला त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही आहे। जो काही नेते निर्णय घेतील तो मला मान्य असेल। अजितदादांच्या विरोधात कुणीही बोललं तरी तुम्ही त्याच्या विरोधात दंड थोपणार असं आपण म्हणताय, मात्र भुजबळ गेल्या काही दिवसांपासून दादांवरतीच टीका करताय, दादांनीच त्यांना डावललं असं म्हणताय, हे तर थेट बोललं जात आहे। त्यांचा गैरसमज असू शकतो, तो गैरसमज दूर होईपर्यंत वाट बघू, आणि गैरसमजातून जर ते निर्णय काही वेगळा घेणार असतील तर त्यावेळी बघू। आज काय बोलण्यात अर्थ नाही, आज त्याच्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही। नाशिक जिल्ह्यातले असे कुठले विकासाचे मुद्दे महत्त्वाचे वाटत आहे तुम्हाला की त्या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही पुढच्या काळामध्ये, अर्थात येणाऱ्या तुमच्या कार्यकाळामध्ये त्याच्यावर फोकस करणार? नाही, अनेक गोष्टी आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे, शहरामधले रस्त्यांचे प्रश्न आहेत, महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये नागरिकांच्या सोयीसुविधांचा प्रश्न आहे, अनेक गोष्टी आहेत। त्या अजून मी मिटिंगमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर केंद्र सरकार, राज्य सरकार दोघांकडेही या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे, मागणी करणार आहे, आणि जी जबाबदारी मिळेल ते काम अतिशय समर्थपणे पार पडेल, त्यात काही कमी पडणार नाही नक्की। आपण बघतोय माणिकराव कोकाटे आपल्यासोबत होते। खरं तर प्रशासनावरती प्रचंड पकड असलेला हा आमदार आणि आता मंत्री झालेला आहे, त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील विकासाच्या जी कामं आहे ती पूर्ण होतीलच, मात्र आता राजकीय देखील एक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। अजित पवारांच्या विरोधामध्ये कुणीही बोललं तरी मी त्याला सोडणार नाही, अशा प्रकारचा थेट इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे। हा इशारा नेमका कुणाला आहे तो येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल।
व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.